3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ असलेल्या श्री सप्तशृंग गडावर इलेक्ट्रिक बसेसद्वारे प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे। आजपासून या सेवेचा श्रीगणेशा होणार आहे। गडावर पहिल्यांदाच वातानुकूलित आरामदायी प्रवासी वाहतूक सेवा सुरू होत आहे। उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातील भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर येतात। गडावरील चैत्रोत्सवाला दिनांक 16 एप्रिल पासून सुरुवात होणार असून या यात्रोत्सवाला मोठी गर्दी होते। नव्या व सुरक्षित प्रवास सेवा पुरवणाऱ्या बस गडावर सुरू कराव्या अशी मागणी भाविक व प्रवाशांकडून सातत्याने होती। या काळात केवळ बसेसद्वारे गडावर जाता येते। खासगी वाहनांना गडावर जाण्यास बंदी असते, त्यामुळे प्रत्येक बसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक होते। वळण रस्ता असल्याने लहान मोठे अपघात सातत्याने होतात, त्यामुळे या मार्गावर नव्या व सुरक्षित तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त बस सेवा सुरू कराव्यात अशी मागणी होत होती। या ई बसेस 34 आसन क्षमतेच्या असून 2 बसच्या एकूण 12 फेऱ्या दररोज होणार आहे। नाशिक ते सप्तशृंग गड प्रवासासाठी 170 रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे, तर अर्धे तिकीट 85 रुपये असेल।